तुम्हाला माहित आहे का, या कुंडाला स्वतः सीता मातेने स्पर्श केलेला आहे आणि त्या कुंडाचं दर्शन आज मला प्राप्त झालं. तर नमस्कार मित्रांनो, मी ओम आणि गोष्ट अशी आहे, आज होता रविवार आणि आमचा जाण्याचा काही प्लॅन नव्हता, परंतु अचानक झालेला प्लॅन हा आम्हाला सीता नानीकडे घेऊन गेला. जाण्याचा मार्ग हा काही सुरळीत नव्हता, तो जंगलामधून होता आणि आम्हाला सुद्धा मजा येत होती. तिथं पोहोचताच आम्ही गाडीच्या खाली उतरून आतमध्ये गेलो आणि आम्हाला लगेच नील नल आणि जामोनजीचे दर्शन सुद्धा प्राप्त झाले. नील नल आणि जामोनजी तुम्हाला माहितच असेल जर तुम्ही रामायण पाहिली असेल तर. बोलो। तो ये हम मिनी लॉग बनाने वाले हैं यहाँ पे। ये मेरा दोस्त, इसने आज सबसे ज़्यादा समय किया है यहाँ पे आने के लिए। हम 1 बजे घर से निकले और हमें काफ़ी देर लगी है यहाँ पे पहुँचने के लिए। वो तो है. जैसे कि आप देख रहे हैं, हमें 3:30 बजे 1 बजे निकले थे, 3:30 बजे 60 किलोमीटर का डिस्टेंस कवर करने के लिए। तिथून दर्शन घेतलं आणि आम्ही सीतानानीच्या पहाडाकडे निघालो. परंतु तिथे जाण्यासाठी आम्हाला नदी ओलांडायची होती आणि ती नदी ओलांडली आणि 4 जण आम्ही त्या जंगलाच्या रस्त्याने लागलो. समोर जाताच आम्हाला ते मंदिर दिसलं आणि आम्ही वरत चढायला सुरुवात केली. आम्ही वरत चढलो आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये एकदम गुफा टाईप बनलेलं होतं, जिथे एक मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूनच एक कुंड आहे ज्यामध्ये सीता माता स्नान करायची. आतमध्ये माता सीतेची मूर्ती आहे आणि जसं आपण बाहेर निघतो तिथून आपल्याला नदीचा व्ह्यू आणि एका सिंगल दगडाचा पहाड दिसतो ज्यामध्ये हे मंदिर बनलेलं आहे. दर्शन वगैरे आवरून आम्ही तिथं मॅगी आणि कॉफी बनवली होती. ते धम्माल तर खूप वेगळीच होती. ते तुम्हाला पार्ट 2 मध्ये पाहायला मिळेल, त्यासाठी तुम्ही मला नक्की फॉलो करून घ्या. ऐन रात्री आमची गाडी जंगलात झाली पंक्चर आणि त्याच्यात एकदम भन्नाटच मजा आली. ते नेक्स्ट पार्ट मध्ये, त्यासाठी फॉलो करून घ्या. अभी हमारी गाड़ी पंक्चर हो गई थी वहाँ से सीता नानी से,